सैतानाचा सुगंध घेऊन इकडे लोकांमध्ये जाताय. जर तुमच्यामध्ये शिवीगाळ आहे तर तुम्ही सैतानाला रिप्रेझेंट करताय. जर तुम्ही शिवीगाळ करताय तर सैतानाचे फळ आहेत. गलतीकाराच्या 5व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे की सैतानाचे फळ म्हणजे दुष्कर्म, हत्या, कलह, मत्सर, राग, भेद, तट, फुटी, पक्षभेद. मग हे जर तुम्ही करताय तर सैतानाचं प्रतिनिधित्व करताय आणि तरी पण तुम्ही प्रभू भोजन घेताय. का प्रभू भोजन घेताय? मग घेऊ नका. येशूला प्रेझेंट करताय ना, येशूचं रक्त पिताय ना. कारण जो म्हणतो जो अयोग्य प्रकारे तो भाकर खाईल तो स्वतःवरती शाप ओढून घेईल. जर मी रक्त पितोय, त्याचं शरीर खातोय, तर माझी मी शुद्धतेनं घेणं गरजेचं आहे. जर मी मिसरी घासतोय तर मला म्हणणं गरजेचं प्रभू मला माफ कर, मी आजपासून सोडत आहे. कारण मी अयोग्य प्रकारे मी तुझं शरीर रक्त पिणार नाही. मी अयोग्य प्रकारे तुझं मांस म्हणजे तुझं भाकर खाणार नाही ती. कारण त्याचे शरीर खाण्या योग्यतेच आहे. मी आज जे बोलतोय ते कठोर शब्द आहे, पण हे शब्द तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. जसा पौल म्हणतो मी जो सुसमाचार सांगितलाय, देव त्या सुसमाचारानुसार तुमचा न्याय करू. तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणी सुसमाचार सांगत असेल तर त्याचं तुम्ही कधी ऐकू नका. देवदूत जरी उतरून आले त्याच तुम्ही ऐकू नका. मला जो सुसमाचार मिळाला आहे तो देवाकडून मिळाला आहे आणि तोच मी तुम्हाला सांगत आहे. लेवीच्या 17व्या अध्यायामध्ये 11व्या वचनामध्ये खूप दिले. कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या पापाबद्दल प्रायश्चित व्हावे म्हणून ते तुम्हाला वेदीवर दिले आहे. कारण जीवाबद्दल प्रायश्चित रक्तानेच होते. मग तुमचा जीव जो आहे तुमच्यामध्ये त्याला बंधनातून मुक्त करण्यासाठी एक बलिदान झालेले. ते बलिदान म्हणजे कोणाचं? म्हणजे त्या येशूचं बलिदान. मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या स्वर्गाच्या मार्गामध्ये चालण्यासाठी सहाय्य करणारा संदेश आहे. तुमच्यामध्ये बदल घडवणारा संदेश आहे. तुम्ही म्हणत असताना असा कसा संदेश देणं आम्हाला ऐकण्यासाठी खूप कठीण जातोय. हा संदेश म्हणजे देवाच्या पुत्राचा आहे. लोक तुम्हाला पैशाबद्दल संदेश देत असतील, तुमच्या मोबाईल मध्ये ऑटोमॅटिक पैसे येतील असा संदेश देत असेल. तुम्हाला गाड्या भेटतील, बंगला भेटेल, शेती भेटेल, तुमचे आशीर्वाद भेटेल, तुम्हाला हे भेटेल. पण मी ते म्हणत सर्वप्रथम एकच संदेश आहे की देवाचा पुत्र या पृथ्वीवरती आला, तो मेला आणि मेल्यातून पुन्हा जिवंत झाला. तो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे, बंधनातून मुक्त करणारा आहे. तुम्हाला अद्भुत म्हणजे सुख संपन्न देणारा तो परमेश्वर आहे. पण त्याच्या अगोदर एक आहे, तो पापाची क्षमा करणारा तो परमेश्वर आहे. विचार करा, मी जिथे कुठे जाते येशू माझ्यामध्ये आहे का? तुमच्या हृदयाला उठता बसता प्रश्न करा. मी जर प्रार्थनेला जाते तर येशू माझ्यासोबत बोलतो का? जर मी प्रभू भोजन घेते तर मी योग्य प्रकारे घेते का? जर मी भाकर खाते तर मी योग्य प्रकारे पश्चाताप करूनच मी ते येशूचं शरीर आणि म्हणजे ते भाकर खाते का? जर नाही खात तर आज मला बदलण्याची गरज आहे. जर आज मी व्यवस्थित नाही करत तर आज मला म्हणणं करू प्रभू मला माफ कर. आणि तो म्हणेल माझी कृपा तुझ्यासाठी. कारण जो कोणी पश्चाताप करतो आणि येशूकडे जातो परमेश्वर त्याच्या पापाची क्षमा करतो. जो कोणी त्या येशूला शरण जातो देव त्याच्यावरती दया करतो. आपल्याला शुद्ध करण्यासाठी ख्रिस्ताच्या रक्ताची आवश्यकता आहे. तुम्हाला नवस करण्याची गरज नाही, तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. तुम्हाला जर पापाची क्षमा हवी येशूच्या रक्ताचं, येशूकडे या, त्याला म्हणा तुझ्या रक्ताने मला त्या पवित्र आत्म्याला मला सहाय्य कर. पित्याला म्हणा प्रभू पित्या मला त्या वधस्तंभापर्यंत जाणे म्हणजे सहाय्याने बदल कर. पहा तो दरवाजापाशी उभा आहे, तो दरवाजा ठोकत आहे. जो कोणी तो दरवाजा उघडेल तो म्हणेल मी त्याच्या सोबत राहील. कोणाचाही नाश व्हावा माझ्या देवाची इच्छा नाही. मग माझी काय इच्छा? मग माझं काम आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवणं, योग्य तुम्हाला गाईड करणं.